ओके, आज आपण परत आता डिटर्मिनंटकडे येत आहे. डिटर्मिनंटचे काही आपल्याला 1.3 मधले काही एक्झाम्पल्स आपण बघतोय. क्वेश्चन 1 मध्ये जे काही त्यांनी फाइंड द डिटर्मिनंट सांगितलेलं आहे, लेट आपण त्याला मानून घेऊ. काही डिटर्मिनंट सांगितलं नाही कोणता आहे, तर मग आपण त्या ठिकाणी त्याला ए मानला. 3 2 4 5 3 2 4 5 हा डिटर्मिनंट आहे. तर याचं आपण डायरेक्ट आन्सर स्टार्ट केले. ओके, क्वेश्चन लिहिलेलं नाही. फाइंड द डिटर्मिनंट्स इज व्हॅल्यू विच इज इक्वल टू. डिटर्मिनंटमध्ये आपण एक्झॅक्टली काय करतो, हा जो डायगोनल असतो या दोन डायगोनलच्या पहिल्या एलिमेंटची त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायची, ह्या दोघांची 3 × 5 मायनस, मग हे बघ पहिले ह्या दोघांची करायची नंतर ह्या दोघांची करायची 4 × 2. ठीक आहे, हे किती झाले 15 मायनस 8 म्हणजे किती झाले या ठिकाणी 7. दिस इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. हे या ठिकाणी असे बाण काढायचे नाही. ठीक आहे, समजा क्वेश्चन 2 मध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट आहेत. अजून क्वेश्चन 2 मधला फर्स्ट बघू. लेट एकाला मानू आपण बी, त्यांनी दिलेला नाही म्हणून आपण मानतोय बी. ठीक आहे, त्यांनी डायरेक्ट डिटर्मिनंटची साइन आणि आतमधले कंपोनंट्स दिलेले, एलिमेंट्स दिले, आतमधले व्हॅल्यूज दिल्या आतमधल्या, पण बी दिलेला नाही. आपण मानू बी माना, ए माना, एन माना, झेड माना, पण कॅपिटल लेटर. ठीक आहे, ओके. -1 7 2 4 -1 7 2 4 4 × -1 -2 × 7, here it is -4 -14 which is equal to -18. After that, suppose second example, in the question number 2 there is a second example. 5 3 -7, लेट त्याला आपण समजा काहीतरी मानूया n. 5 3 -7 0. 5 × 0 -7 × 3. 5 × 0 0 -7 × 3, that is -21. -21 into minus, that will be +21 which is equal to 21. This is the value of the n, this is the b, this is the value of the a. These are the values of these corresponding determinant. येते लक्षात. प्रॅक्टिससाठी आपण एक पटकन घेऊन टाकलं, तुम्ही पण ते सॉल्व्ह करायचे. याच्यानंतर त्याच्यामधलंच थर्ड एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. राईट डाऊन दिस, हे लिहून घ्या, मग आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. ओके, आपण त्याच क्वेश्चन 2 मधला थर्ड एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी काय दिलेलं आहे, लेट त्याला ए मानू. डिटर्मिनंट व्हॉट इज गिवन, 7/3 5/3 7/3 5/3, here it is 5. okay, again 3/2 1/2 3/2 1/2. what is the rule, हे diagonal element 1/2 into 7/3 मायनस इथे काय 3/2 into 5/3. पहिले ब्रॅकेट या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय करू. ठीक आहे, 7 × 1 7, 2 × 3, here it is 6 मायनस, या ठिकाणी आपण 3 3 कॅन्सल करून 5/2 लिहिता येईल, पण कॅल्क्युलेशनसाठी काय करू, 3 5 15 मायनस 2 3 6. असं का केलं, 3 3 कॅन्सल का नाही केले, कारण डिनॉमिनेटर दोघं पण 6 झाले. आपल्याला परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याची गरज नाही पडणार. ठीक आहे, किंवा कॅन्सल केलं आणि 5/2 लिहिलं तरी चालेल, मग तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय परत करावं लागेल. ओके, देअरफॉर ए इज इक्वल टू, बघा 6 एकदाच खाली लिहिला, 7 - 15 विच इज इक्वल टू 7 - 15 विल बी, या ठिकाणी किती भेटतील तुम्हाला, -8/6 विच इज इक्वल टू -4/3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए, दिस इज द आन्सर ऑफ द डिटर्मिनंट. निगेटिव्ह येऊ शकतं डिटर्मिनंटची व्हॅल्यू. ओके, तर हा पार्ट लिहून घ्या या ठिकाणी. आणि जरी तुम्ही तर 3 कॅन्सल केला असता, 5/2 आला असता. कॅल्क्युलेशन फक्त हे बघा, दुसरी कॅल्क्युलेशन पण दाखवून देतो इथं. 7/6 मायनस, समजा 3 3 कॅन्सल केलं असतं तर 5/2 विल बी देअर. 2 ने मल्टिप्लाय केलं 14, मायनस 6 ने मल्टिप्लाय केलं, या ठिकाणी किती येईल 30 डिवाइड 6 2 12. इथे किती येतील, -14 केल्यावरती here it will be -16/12. 16/12 केलं, समजा 4 ने डिवाइड केलं, -4/3. दिस इज द आन्सर. परत तेच आलं असतं, कसं पण करा आन्सर तेच येणार, चेंज नाही होणार. ओके, राईट डाऊन हा पार्ट लिहून घ्या. हा लिहिल्यानंतर आपल्याला खूप महत्त्वाचा पार्ट बघायचा आहे ह्या चॅप्टरमधला, जो या डिटर्मिनंटवरती बेस्ड आहे, क्रॅमर्स रूल.
ओके, राईट डाऊन दिस. ओके, तर आता आपल्याला या ठिकाणी हेडिंग द्यायची आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल. हे बघा, आतापर्यंत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण कोणत्या कोणत्या मेथडनी सॉल्व्ह केलेले आहे. फर्स्ट मेथड सायमल्टेनियस इक्वेशन, कशाने सॉल्व्ह केले, सायमल्टेनियस इक्वेशन. सेकंड मेथड काय, ग्राफ मेथड, ग्राफच्या मेथडने आपण ते सॉल्व्ह केलेले. आता थर्ड मेथड आपण बघतो या ठिकाणी क्रॅमर्स रूल, की जे अननोन्स आहे एक्स आणि वाय, त्या म्हणजे आपल्याला जे इक्वेशन्स दिलेले असतील त्याच्यातले एक्स आणि वाय आपल्याला क्रॅमर्स रूलने या ठिकाणी फाइंड आउट करायचे. ठीक आहे, तर हेडिंगला क्रॅमर्स रूल. आता या ठिकाणी याची जी काही थेरी आहे आपण थेरी बघणारच नाही, डायरेक्ट प्रॉब्लेम बघणार आहे. कारण त्या प्रॉब्लेममध्येच तुम्हाला आयडिया येऊन जाईल, कारण ते जास्त काही अवघड नाही आहे, इझी पार्ट आहे, समजण्यासारखा आहे आणि मार्क मिळवून देणारा पार्ट आहे. ठीक आहे, पण प्रॅक्टिस याला लागते. ठीक आहे, प्रॅक्टिसची गरज आहे. बघा काय क्वेश्चन दिलेलं आहे या ठिकाणी बघूया आपण. 5x + 3y. क्वेश्चन 1 आपण बघू. दिलेलं काय, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. राईट डाऊन, मी तुम्हाला डिक्टेट करतो. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन using Cramer's rule. Using Cramer's rule. Solve the following simultaneous equation using Cramer's rule. Cramer's rule ने simultaneous equation solve करायचं आहे. कोणतं simultaneous equation दिलेलं आहे, तर ते simultaneous equation बघा काय दिलेलं आहे. 5x + 3y. 5x + 3y is equal to -11. त्यानंतर काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी, 2x + 4y is equal to -10. 2x + 4y is equal to -10. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी काय करायचं लक्षात घ्या. बघा सगळ्यात पहिले काय म्हणायचं, गिवन इक्वेशन्स आर 5x + 3y is equal to -11. 2x + 4y is equal to -10. ठीक आहे, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं असतं पहिल्या मेथडनी, तर आपण या ठिकाणी त्याला क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं असतं पहिल्या इक्वेशनला आणि सेकंड इक्वेशनला. ग्राफ मेथडनी करायचं असतं तर त्याचं त्या ठिकाणी पॉईंट्स काढले असते, कोऑर्डिनेट एका एका इक्वेशनचे ग्राफवरती ड्रॉ केलं असतं. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी इंटरसेक्टिंग पॉईंट येतोय दॅट पॉईंट्स जे काय आहेत एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट, दोज आर द व्हॅल्यूज ऑफ द एक्स अँड वाय. आता या ठिकाणी आपल्याला क्रॅमर्स रूलमध्ये एक्झॅक्टली काय करायचं आहे बघा. क्रॅमर्स रूलमध्ये आपण एक डिटर्मिनंट हिअर, डिटर्मिनंट कॅपिटल D इज इक्वल टू एक काढायचा असतो. हा डी काढत असताना काळजी काय घ्यायची बघा, जे चे कोइफिशियंट आहे x 5 2 ते कोइफिशियंट इथे लिहिले. इथे y चे कोइफिशियंट लिहायचे. y चे कोइफिशियंट काय या ठिकाणी 3 आणि 4 ते लिहायचे आणि त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. बघा कॅल्क्युलेशन कसं येणार याचं, विच इज इक्वल टू 5 × 4 - 2 × 3 विच इज इक्वल टू 20 - 6. D is equal to 20 - 6 is 14. एक बेसिक डिटर्मिनंट आपण या ठिकाणी तो बघतोय. ओके, ठीक आहे. आणि हे इक्वेशन्स लिहित असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची, पहिले एक्स लिहायचा, दुसरा वाय लिहायचा आणि कॉन्स्टंट टर्म राईट साईडला लिहायची असते. समजा तुम्हाला एखादं इक्वेशन असं दिलं की कॉन्स्टंट टर्म राईटला न देता लेफ्टला दिली तर त्याला राईटला घेऊन टाका. Constant term towards the right hand side of the equal to sign and unknowns x and y to the left side. ओके, हे त्या पद्धतीने लिहायचे. पहिला डिटर्मिनंट D घेतला. D घेताना काय x y ची कोएफिशिएंट 5 3 2 4 5 3 2 4. डिटर्मिनंट फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट दॅट इज द कॅपिटल D. त्यानंतर बघा काय नेक्स्ट, बघा या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते dx ची सुद्धा आणि एकदा व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते dy ची. dx म्हणजे काय करायचं माहिती का, x चे जे काही कोइफिशियंट आहे रिप्लेस दोज x कोइफिशियंट्स विथ दिस कॉन्स्टंट. x चे जे कोइफिशियंट तुम्ही ह्या d मध्ये लिहिलेले आहे
ते काढून टाका आणि त्याच्या जागेवरती हे कॉन्स्टंट व्हॅल्यू लिहायच्या. एक्सचे कोण होते 5 आणि 2 हे काढून टाकले, त्याच्या जागेवरती हे लिहिले -11 10. सर यांचं काय करायचं, दुसऱ्यांचं ते तसेच ठेवा. रूल काय, एक्सचे कोइफिशियंट काढा, त्याच्या जागेवर हे ठेवा, बाकीचे आहे तसं. ठीक आहे. तसंच डीवाय साठी काय होईल, वायचे कोइफिशियंट काढा 3 आणि 4 ते काढा, त्याच्या जागेवर हे लिहायचे -11 10. आणि सर यांचं काय करायचं, 5 to as it is ठेवा. समजतंय? म्हणजे डी जो तुम्ही घेतलेला आहे त्याच्या जागेवर एक्स dx आलं तर काय एक्सचे काढा, कॉन्स्टंट टर्म टाका, बाकी आहे तसा. डीवाय लिहिताना काय करायचं, वायचे काढा, त्याच्या जागेवर हे पुटअप करा, बाकीचे 5 to as it is व्हॅल्यू पुटअप आपल्याला करायचे. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन -11 into 4 -10 into 3 which is equal to -44 -30 which is equal to किती दिले -74. This is what dx is equal to -74. Similarly 5 into 10 -11 into 2 that is 50 plus 50. माइनस इंटू माइनस प्लस होईल, कारण हे इंटू आहे ना. -11 into 2 -22 -22 माइनस विल बी प्लस 22. इथे किती झाले 72. ओके ओके. दिस इज ऑल अबाउट द एक्झाम्पल ओके. आफ्टर दॅट आता बघा ओके. मी फक्त एक स्मॉल मिस्टेक आहे बघा. कधी कधी एक छोटी मिस्टेक आपल्याला किती कॅल्क्युलेशन चेंज करावी लागते तुम्हाला दाखवतो. इथे किती होतं -11 -10. मी -11 लिहिले -10 लिहिलेच नव्हते, माझ्या ठिकाणी -10 पाहिजे. इथे -10 आले म्हणजे इथे सुद्धा -10 into 3 येणार. दिस विल बी -30 into मायनस दिस विल बी +30. -44 + 30 विल बी -44 + 30 विल बी -14. सिमिलरली इथे पण मायनस साइन लिहायची राहिली. here it will be -10, so this will be -50. okay, -50 + 22 that will be -28. ओके. काही नाही, सिंपल फक्त एक थोडंसं एक स्टेप आपलं मायनस साइन राहिली होती इथे लिहिण्याची, त्यामुळे थोडे कॅल्क्युलेशन चेंज झाले. आता बघा ॲज पर द क्रॅमर्स रूल, ॲज पर द क्रॅमर्स रूल एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला कशी भेटते बघा. एक्स ची व्हॅल्यू कशी भेटते तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागतं, dx अपॉन डी करायचं. dx अपॉन डी. तर dx ची व्हॅल्यू किती होती -14/14. सर हे कुठून आलं, हा रूलच आहे, क्रॅमर्सनीच सांगितलेलं आहे. जो dx असतो ना डिवाइड बाय डी. वाय साठी काय करणार, सिमिलर, जवळपास सिमिलर स्टेप, फक्त इथं काय dy अपॉन डी. अपॉन डी फिक्स आहे, वाय साठी dy घ्या, एक्स साठी इथं dx घ्या. हे 14 कॅन्सल, -1. इथे किती आलं, हे किती दिले -28/14 विच इज इक्वल टू -2. Therefore x is equal to -1 and y is equal to -2. This is the required answer. ठीक आहे. परत एकदा क्रॅमर्स रूल तुम्हाला सांगतो, नीट बघा. ठीक आहे. या ठिकाणी जे इक्वेशन आहे ते इथे लिहायचे. अननोन्स टू द लेफ्ट साइड आणि नोन व्हॅल्यू ऑर द कॉन्स्टंट टू द राईट साइड. अशा पद्धतीने दिले असेल तर तसंच लिहा, नसेल दिलं तर तसं करून घ्यायचं. नंतर एक क्रॅमर्स रूल प्रमाणे डिटर्मिनंट कॅपिटल डी लिहितो आपण. एक्स वायचे कोएफिशिएंट 5 3 2 4 5 3 2 4 5 3 2 4. व्हॅल्यू काढली कॅपिटल डी या ठिकाणी. ओके. नंतर dx म्हणजे काय, एक्सचे कोएफिशिएंट डी मधून काढा, ह्या व्हॅल्यू इथं पुटअप करा. dy कसा काढायचा, वायच्या व्हॅल्यू डी मधनं काढा आणि या ठिकाणी कॉन्स्टंट पुटअप करा, बाकीचे आहेत असे. ठीक आहे. बाकी इकडे सिम्प्लिफिकेशन, याला मल्टिप्लाय केलं मायनस याला मल्टिप्लाय केलं, जे आन्सर आलं दॅट इज द dx. सिमिलरली फॉर द dy. ठीक आहे. dy इज -28. माझ्याकडे जागा नव्हती खाली लिहायला म्हणून मी इथे लिहिले कॅल्क्युलेशन, तुम्ही खाली लिहित जावा. ठीक आहे. नंतर ॲज पर द क्रॅमर्स रूल हे माहीत पाहिजे, एक्स काढताना dx बाय डी, वाय काढताना dy बाय डी, नंतर झेड असतात तर झेड काढताना dz बाय डी असं पण आलं असतं. ठीक आहे. व्हॅल्यूज पुटअप करायचे, आन्सर काढायचा. हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे पटकन आन्सर येण्यासाठी.
राईट डाऊन दिस. अजून एक एक्झाम्पल बघणार आहे आपण. ओके, राईट डाऊन. ओके, परत आता त्यातला सॉल्ट मधलाच तिथं ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेला आहे तुम्हाला. आपण त्याला क्वेश्चन नंबर 2 म्हणूया आणि त्या ठिकाणी फक्त लिहा आपलं मगाप्रमाणेच. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रॅमर्स रूल. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रॅमर्स रूल. ही एक हेडिंग लिहून ठेवा. युझिंग क्रॅमर्स रूलने तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे. कोणते कोणते दिलेले आहेत इक्वेशन? y प्लस 2x मायनस 19 इज इक्वल टू 0. y प्लस 2x मायनस 19 इज इक्वल टू 0 अँड काय दिलेलं आहे त्या ठिकाणी? 2x मायनस 3y प्लस 3. ओके, एकदा मी चेक करतो परत. y प्लस 2x मायनस 19 इज इक्वल टू 0 अँड 2x मायनस 3y प्लस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता आपण लिहिताना काय नेहमीप्रमाणे गिवन इक्वेशन्स आर. लिहिताना सगळ्यात पहिले x ची टर्म लिहायची असते, नंतर y ची टर्म लिहायची असते, नंतर कॉन्स्टंट टर्म टू द राईट साइड मायनस 19 तिकडे गेलं का प्लस 19. कळालं? नाहीतर तुम्ही हे आहे तसं लिहिलं तर डी लिहिताना चुकेल बरं का. पहिले x नंतर y टू द RHS देअर मस्ट बी अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. हे काय? पहिले x ची टर्म नंतर y ची टर्म मायनस 3y. ठीक आहे. आणि विच इज इक्वल टू प्लस 3 तिकडे गेला की मायनस 3. हा एक पार्ट. आता काय? हिअर नेहमीप्रमाणे डी डिटर्मिनंट 2 1 2 minus 3. 2 1 2 minus 3 are the coefficient of the x and y respectively. Okay, which is equal to minus 3 into 2 minus 1 into 2. Which is equal to minus 6 minus 2 which is equal to minus 8. This is the value of the d. हे कॅल्क्युलेशन ने द्या. आता आपल्याला काय बघायचं आहे या ठिकाणी? dx and dy. dx d मधले x चे टर्म काढून टाका, बाकीचे लिहून घ्या. 1 minus 3. x च्या टर्मच्या जागेवर कोण लिहायचं आहे? 19 आणि minus 3. कॅल्क्युलेशन 19 into minus 3 minus 1 into minus 3 which is equal to 19 into minus 3 किती येतील? 57. ओके, ठीक आहे. इथे मायनस साइन. 1 into minus 3 minus 3 minus minus plus 3 which is equal to dx is equal to व्हॅल्यू किती येईल? मायनस 57 प्लस 3. या ठिकाणी सबट्रॅक्शन होणार, मायनस साइन भेटणार. इतर या ठिकाणी 54 मायनस 54. अगेन dy इज इक्वल टू डिटर्मिनंट डी च्या याच्यामध्ये y चे टर्म काढा, बाकीचे आहेत तसे. बाकीचे कोण? 2 2. y च्या टर्मच्या जागेवर हे टर्म्स टाकायचे 19 आणि मायनस 3. कॅल्क्युलेशन मी राईटला करतोय, तुम्ही खाली करायचे. ओके, 2 into minus 3 minus 19 into 2 which is equal to minus 6 minus 19 2 जा yes किती 38. ठीक आहे. मग याचं काय? dy is equal to किती आले? मायनस 44. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट dx and dy. Okay, this is all about dx and dy. Therefore, x is equal to dx upon d, which is equal to dx किती आहे? मायनस 54 अपॉन d किती होतं? मायनस 8. मायनस मायनस कॅन्सल. 2 ने डिवाइड केलं 2 2 जा 4 1. Here it is 27 by 4 is the x. And y is equal to dy upon d. dy that is minus 44 upon minus 8. मायनस मायनस कॅन्सल. 4 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी 11 होईल आणि या ठिकाणी 2 येतील. Therefore, solution is x is equal to 27 by 4. याला डिवाइड नाही होणार 2 ने. ओके, and y is equal to 11 by 2. This is the final required answer. तर हे दोन आज आपण क्रॅमर्स रूलचे बघितले, डिटर्मिनंटचे 3-4 एक्झाम्पल बघितलेत. आणि तुम्हाला आता 1.3 मध्ये जे पण काही क्रॅमर्स रूलने सॉल्व करता येत असेल ते करा. तोच एक त्या ठिकाणी तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. एवढं व्यवस्थित बघा, त्यानंतर आपण पुढे जाऊया. ओके, नेक्स्ट लेक्चरला पुढे बघू. आज आपण या ठिकाणी थांबू. ओके, हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय.